आणि ह्याचं कारण काय, तसं प्रशांत म्हटलं की ती गाय आजारी का पडत नाही. म्हणजे आपल्याकडे बघतो की आपण खूप सारा खर्च आपला ट्रीटमेंटवरती होत असतो आणि मग त्याचे अंश आले की मग डेअरी ते दूध स्वीकारत नाही वगैरे अशा गोष्टी आहेत. तर गायी आजारी का पडतात, कारण गाय स्वतः हे जेवण पचवत नाही किंवा जेव्हा आपण आहार देतो ते जो आहार आहे म्हणजे चारा असेल, खाद्य असेल, सायलेज असेल आणि बाकीचे जे घटक आहेत ते गायीच्या पोटातले बॅक्टेरिया, आर्किया, त्यानंतर प्रोटोझोआ आणि फंगाय असे जे विविध प्रकारचं फ्लोरा आणि फौना आहे ते गायीला जेवण पचवून देतं. बरोबर. आणि त्यांचा नंबर फिक्स असतो आणि जवळपास 700 प्रकारचे बॅक्टेरिया हे गायीच्या पोटामध्ये आहेत. आणि ते किती आहेत तर ते एका ml मध्ये 10 करोड इतक्या मोठ्या प्रमाणात ते आहेत. बरोबर. आणि हे जर ह्यांचा जर नंबर आपल्याला स्टेबल ठेवायचा असेल तर तो आहार पण स्टेबल राहायला पाहिजे. आहार बदल केला पोटातले बॅक्टेरिया बदलणार किंवा त्यांना कळत नाही की ह्या नवीन आहार मी कसा पचवायला पाहिजे. आहारामध्ये बदल जो होतो तेव्हा मग ह्या बॅक्टेरियाचा नंबर पण डिस्टर्ब होतो आणि हा डिस्टर्ब झाल्यामुळं ती गाय जी आहे ती बुळकांडायला लागते, शेण पातळ होतं, दूध कमी होतं किंवा दुधातलं फॅट कमी होतं, SNF कमी होतो. हे जे बदल आहेत हे जर आपण टाळले